पाण्यासाठी भांबेरीतील महिलांचा संताप उसळला। शेतातून थेट महिलांची पंचायत समिती कार्यालयात धडक। भांबेरी गावात परिसरात गेल्या 25 दिवसांपासून ग्रामपंचायत नळाला पाण्याचा एक थेंबही येत नसल्याने महिलांचा संताप अनावर झाला आहे। ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। महिलांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तोंडी तक्रारी केल्या, मात्र संबंधित ग्रामपंचायतकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। गावातील काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत सुरू असताना भांबेरीतील या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान काही नागरिकांनी बोरवेल ते पाणी टाकी दरम्यानच्या पाईपलाईनवर थेट अवैध कनेक्शन जोडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले असून यावर ग्रामपंचायतीकडून कोणताही कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। परिसरात दमा, टीबी, शुगर, किडनी व पॅरालिस सारख्या गंभीर आजारांचे रुग्ण तसेच वयोवृद्ध आणि लहान मुले मोठ्या प्रमाणात असल्याने पाण्याअभावी आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। या परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर राहील असा इशारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर भांबेरी येथील महिलांनी थेट पंचायत समिती तेल्हारा कार्यालयात धडक देत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। तसेच तहसीलदार महेश रामगुंडे यांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे। जोपर्यंत नळ पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी महिलांनी केली आहे। लवकरात लवकर प्रश्न सोडवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महिला वर्गाने दिला आहे। सदर निवेदनावर पवन इंगळे, सचिन भट, शांताराम इंगळे, संदीप इंगळे, दीपक इंगळे यांच्यासह सपना इंगळे, लक्ष्मी इंगळे, उषा दाते, संगीता इंगळे, ज्योती राऊत, वैशाली सहाकर, सुमन नेरकर, सुनीता इंगळे, वंदना भड, लीलाबाई इंगळे, शोभा कौशल, साक्षी इंगळे, कमला चहाकर, सुमन राऊत आदी महिलांच्या सह्या आहेत। DCN न्यूज करिता संपादक सागर खराटे। सर्व गावात पाणी आहे आणि सर स्टँडचे नळ बंद करा आमची अशी विनंती आहे आणि घरातले नळ सोडा। जर स्टँडचे नळ बंद केले नाही तर आम्हाला नळ पाहिजे स्टँडचा, कारण की सराईच्या याच्यात नळ येतात। प्रत्येकाच्या घरात टाकीवर नळ आहेत, प्रत्येकाच्या घरात पाणी येते आणि आमच्या घरात गावात पाणी नाही येत झाले। आमचे इथले नळ येऊन नाही राहिले। आम्हाला शेतात जावं लागते, 12 वाजता शेतातून आम्ही घरी आल्यावर आम्हाला पाण्याला जावं लागते। मजुरी करा की पाणी भरा। नळावाल्याला म्हटलं तो नाही म्हणते डायरेक्ट। त्याला विचारलं नळ कधी येतात तर तो म्हणते जे होईल ते करून घ्या तुमच्या जना। पूर्ण तेल्हारा तालुका बोलेल पापड, शेवळ्या आणि दर्जेदार डाळ मसाल्यांसाठी एकच नाव, आनंद गृह उद्योग। आता पापड, शेवळ्या, कुरवड्या, मसाले यासाठी घरात तासनतास किचकट काम करण्याची गरज नाही, कारण तेल्हारा शहरात पहिल्यांदाच एकमेव ठिकाण जिथे मिळतील सर्व घरगुती पदार्थ, तेही उत्कृष्ट दर्जात आणि ताजे। तर ठिकाण लक्षात ठेवा, इंदिरा नगर रोड, सेठ बंसीधर विद्यालयामागे तेल्हारा, नव्याने सुरू झालेला आनंद गृह उद्योग। येथे मिळतील घरगुती चवीचे ताजे आणि दर्जेदार पदार्थ। मूंग पापड, उडीद पापड, नागली पापड, कतरण पापड, तांदूळ पापड, ज्वारीच्या बिबळ्या, शेवड्या, कुरवड्या, आलू चिप्स, मिरची पावडर व हळद मशीनद्वारे शुद्ध स्वरूपात काढून दिली जाईल। भेसळमुक्त, ताजी, खात्रीशीर गुणवत्ता, सुका मसाला, ओला मसाला, खमंग चव आणि गुणवत्ता हमीसह सर्व प्रकारचे धान्य आणा। आनंद गृह उद्योगातील अत्याधुनिक मिलद्वारे स्वच्छ, निवडलेली आणि दर्जेदार डाळ तयार करून घ्या आणि थेट घरी घेऊन जा। घरच्या सारखी स्वच्छता, खात्रीशीर दर्जा, योग्य दरात, घाऊक आणि किरकोळ विक्री अत्यंत स्वस्त दरात। आता पापड, शेवळ्या बनवण्याच्या त्रासातून मुक्त व्हा आणि तयार चविष्ट पदार्थ घरी न्या। एकाच छताखाली सर्व प्रोडक्ट, तेल्हारा शहरात एकमेव चव अशी की पुन्हा पुन्हा याल। संपर्क प्रोप्रायटर सुधाकर गावंडे, संपर्क क्रमांक 9834 23 05 48, तसेच 96 89 02 74 19। आनंद गृह उद्योग तेल्हारा, घरगुती चव, विश्वासाची हमी, उत्कृष्ट गुणवत्ता।